आज तुम्ही प्रचार सभेच्या रॅलीला सुरुवात केली आहात. तुमच्या मागे महिलांचा परिषद खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. काय वाटतं तुम्हाला? सगळीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि डॉक्टर साहेब राष्ट्रवादीकडून थांबलेले आहेत. माननीय बनसोडे साहेब त्यांचा हात आमच्या पाठीशी आहे. ही निवडणूक आमच्यासाठी नवीन आहे, कारण पहिल्यांदाच आम्ही राजकारणामध्ये उतरतो आहोत. बनसोडे साहेब आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी, त्यामुळे सगळ्या जनतेमध्ये फार मोठा उत्साह आहे. आणि डॉक्टर साहेब उच्च शिक्षित आहेत, सगळ्यांना परिचित आहेत, त्यामुळे सगळ्या लोकांची अपेक्षा आहे की ते निवडणूक जिंकून त्यांनी जनतेची सेवा करावी. निवडून आल्याच्या नंतर महिलांच्या काय समस्या असतील त्याच्यावर काय बोलणार आहात तुम्ही? महिलांच्या समस्या म्हणजे आता जागोजाग आम्ही काल विवेकानंद नगर आणि निडेबन गाव ह्या ठिकाणी फिरलो. तिकडं जसे समस्या आहे की गटारीची समस्या आहे, तिथं पाण्याचं ड्रेनेज नाही. परत गावामध्ये जे गेले तर रस्ते अगदी छोटे छोटे आहेत आणि कचरा जे आहे तर संकलनची काही व्यवस्था नाही. कचरा सगळं रस्त्यावर पडलेला आहे. ती फार मोठी समस्या आहे, कारण स्वच्छता जर आरोग्य चांगलं असेल, हे सगळं वातावरण जर आजूबाजूचं वातावरण स्वच्छ चांगलं केलं तरच आपलं आरोग्य व्यवस्थित राहील. त्या परीने आम्ही सगळं प्रयत्न करणार आहे की ते स्वच्छता म्हणजे कचरा संकलन, गटारीचं आणि परत पोल्युशन, आपले गाड्या फार वाढलेल्या आहेत, वृक्षारोपण हे सगळं करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मतदारांना काय आवाहन करणार? आम्ही सगळ्या मतदारांना हेच आवाहन करते की डॉक्टर साहेब अगदी उच्च शिक्षित आहेत. ते गेल्या 35 वर्षापासून आरोग्य सेवेमध्ये आहेत, सगळ्यांना परिचित आहेत. तर त्यांना सगळ्यांनी मत देऊन त्यांना जिंकून आणायचं आहे आणि त्यांच्याकडून आपले राहिलेले सगळे कामं आहेत, कारण बनसोडे साहेबांनी प्रत्येक वॉर्डात प्रत्येक म्हणजे उदगीर शहराचा कायापालट केलेला आहे. म्हणजे काही बाकी काम राहिलेले आहे ते आम्ही पूर्ण करण्याची प्रयत्न करू.